ओम सरम फॅमिली. आज आहे 12 जानेवारी. तर मी सांगणार नाही मी कुठं चाललो आहे फिरायला. तर मी 8 दिवस चाललो आहे फिरायला. तर तुम्हाला मी जरा व्हिडिओच्या मध्येच सांगेल कुठं चाललो आहे ना कुठं नाही. तर मी आहे मामा संचिता आज. तर कालच आलो मी रात्री इथं. तर आता मामाचं सगळी म्हणजे तर रेडी होतात. आता बॅग आम्ही आता वाजून किती माहिती आहे का 3 वाजून आता जेवण घेऊन झाला आमचा. आता 3 वाजता आम्ही निघू. तीन वाजता नाही सॉरी 4 वाजता निघू आम्ही. तर चला काय आहे ते दाखवतो तुम्हाला मी आता पुढचा. नक्कीच व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा. चला उबर केले एटिका आले. आता बॅगेच एवढ्या आहेत ना खपणार नाही आमच्या बॅगी. बघा आता किती आहेत सगळ्यांच्या. माझे तर 2च आहेत. पण आता वरचा हे पण नाही तिथं मागच ठेवायला लागतील सगळे. चला आता बघू ॲडजस्ट करू कसं तरी काय. पोचलो फायनल स्टेशनला. या ना आपल्या बॅगी त्या बॅग येईल आपल्या सगळ्या. तर पोचलो स्टेशनला बँद्रा डायरेक्ट. तिथनं टाईम नव्हता मला क्लिप काढायला. तर आम्ही डायरेक्ट इथंच पोचलो. तर ट्रेन आपली वाटतं आली नाही अजून. मला पण काय माहिती नाही. ते बघा आपल्या बॅगी सगळ्या तिकडंच आहे. तर आता बघू ट्रेन येईल का नाही. जरा बँद्रा स्टेशनला आले नंतर तुम्हाला ट्रेनमध्ये सांगेन मी का कुठं जाणार आहे. 8 दिवस चाललो 8 दिवस. चला राहा सोबत आपल्याच. ज्याने चॅनल नाही सबस्क्राईब केला त्याने नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक पण करा. तर चला भेटू प्रवासात. तर आता मला बोलवलं ड्रायव्हरने ट्रेन चालवायला. त्याला चालू ट्रेन चालवायला थोडी चालू आपण बाकी त्यालाच देऊ. बघू ट्राय करू जरा ट्रेनने. नाही हो बाबा ड्रायव्हरला विचारतात आम्ही ट्रेन चालू का. त्याला बोले गेममध्ये चालवलेली आहे बरं मी. रिअल लाईफमध्ये नाही चालू. थोडी येतं बरं गेममध्ये मला. बघूया आता. आणि हां मला माहिती नाही पहिली ट्रेन कुठं थांबणार आहे ते मला माहीत नाही. नंतर विचारते ना मी तुम्हाला सगळं सांगते हां डिटेलमध्ये. मला पण नाही माहिती 8 दिवस कुठं जायचं कुठं नाही काय नाही. पोपट झाला इथं नाही तिकडं आहे वाटतं. मला वाटलं असं विचारते बरं मी भेटेल का चालवायला म्हणून. तिकडं आहे बाबा. किती लांब आहे बघा ट्रेन. नाही जमणार तेवढे लांब जायला. चला आपली जागेवर जाऊ. आहे ती जागेवर. आहे का ट्रेनमध्ये कोण आहे का कोण. बाटल्या बघा कशा. कोण नाही. ट्रेन खाली आहे अख्खी वाटतं. पूर्ण आहे ना तो एंड आहे बघा. एंड पूर्ण ते एंडपासून ते इथपर्यंत आलो बॅगी घेऊन. तर बरोबर मावशी त्यांचे बरोबर आहे. मी मावशी मामा मावशी त्यांची सगळी फॅमिली तिकडची. आणि मामीची मोठी बहीण आणि नाही मोठी बहीण नाही छोटी बहीण. आणि अजून आहेत मला माहीत नाही अजून नाव. मी सगळ्यांना सांगेन तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल. आणि माझी बहीण पण आहे म्हणजे मावशीची पोर. तर मावशी आली बघा मम्मीची मोठी बहीण आमची. समजलं का. दादा ही भेटू आहे आपला इथंच आहे वाटतं. तर बघू आता कुठं आहे मावशीला माहिती आहे. तर ट्रेनमध्ये बसेन तेव्हा सांगेन तुम्हाला. एक नक्कीच सांगते व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मी कधी पण सांगेन तुम्हाला मधील नाही तर एंडला कधी पण सांगेन का मी कुठं चालेल ना कुठं नाही. आणि सगळी डिटेल तुम्हाला देईन मी नक्कीच ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. मजा येते. परत एक राऊंड मारायचा का नको लय मोठा आहे. जातील येतील मला टाकून. चला सगळीजणं उभी आहेत आपली फॅमिली. ट्रेन चालू झालेली आहे फायनली. तर ही बघा यज्ञू माझी छोटी बहीण मामीची पोर. तर आता आपली जुनी परंपरा आहे तीच आई माऊलीचं. चला आता करू प्रवासाला सुरुवात. इथं लई वरती आहे हो. भीती वाटते मला तसं. इथं पारा बेराची भीती वाटते मला. नाही तरी मी रात्रभर झोपणार नाही. एडिटिंग करायला लागणार आहे आपल्याला. चला
तर आता जेवायला बसतो आम्ही, तिथं सगळीजणं बसले जेवायला. तर आता मी इथं बसले, मामी मी सगळे तिथं गेले कारण तिथं लक्ष ठेवायला लागलं नाही एक जण. तर मी इथं बसले, आता तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन मी फोन करत आपली फॅमिली. तर चला जेवायला बघा काय काय आले. मला पण नाही माहिती कुठली कसली भाजी आहे कुठली आहे पण नाही, पण जेवायला सगळं संपवायला लागणार आहे आपल्याला. तर थांबा फाटाफट जेवताना तिथं दाखवतो तुम्हाला, कारण की मी इथं एकटाच बसले, सगळीजणं तिथं बसणार आपली. चला जेवून घेऊ. आता तुम्हाला दाखवते आपल्या कोचमध्ये कोण कोण आहेत. दोनच फॅमिली आहे आपली सगळी. तर कसं वाटते सगळ्यांना? किती दिवस चाललोय आपण? 8 दिवस. एन्जॉय कसा करायचा आहे का नाही का असंच बसून जायचं नुसतं? जाम एन्जॉय करायचा आहे. तिची पिकनिक एकदम नंबर 1 वर आणायची आम्हाला. ते आता 8 दिवसांनी दिसलंच आपल्याला किती एन्जॉय किती नाही. किती नाही बरोबर. तर आता जेवण झालंय, जेवायला कसं वाटलं सगळ्यांचा प्रत्येकाचा? कोणी कोणी काय काय जेवण आणलं? आलू वड्या खाल्ल्या. सॉरी माझं नको तिकडं. मामा बोलतो माझं नको तिकडं. तर चला भेटू नंतर. तर पोचलो आता सुरतला. ते इथं आता थांबणार आहे ट्रेन. आता पॅसेंजर उतरतील आता अर्ध्या. आता सुरतला पोचलो आम्ही. तर आता आपली सगळी आता झोपलेत सगळी तिथं मागं, अजून जागे आहेत अर्धे जण. तर आता मी काय घ्यायचं आहे का काय नाही काय घ्यायचं काय घेऊशी तर वाटत नाही. आता जेवण झालं नाही तरी आपला. आता इथं पब्लिक लय आहे बघा, एवढे रात्री पण एवढी पब्लिक आहे ना, म्हणजे लई पब्लिक आहे एवढ्या रात्री. सुरत स्टेशनवर आहे आता, सुरत स्टेशन एक्झॅक्ट. रात्रीचं किती वाजले? 10 वाजले. 10 दिसतंय का? 10 वाजले. गाड्या थोडा पुढं मागं आहे. आता इथं उतरताना बघा पॅसेंजर. तर आता फायनली सगळेजण झोपलेले आहेत. तर मी पण आलो होतो इथं ब्लॉग एडिट करायला. आता मी पण झोपलो आहे कारण ब्लॉग आताच अपलोड येण्यासाठी उद्या टाईम भेटणार नाही मला अपलोड करायला. उद्या आपला सीन अख्खा बंद होणार आहे. इथं पोचल्यावर अपलोड करायलाच भेटणार आहे. तर आताच अपलोड येण्यासाठी चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय